नमस्कार, आराध्या लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज बघायचा आहे। आपण त्याची पेपर कटिंग बघणार आहोत, पण त्याआधी आपल्याला ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची आपण ते बघूया। आता हे कटोरी ब्लाउज आहे। कटोरी ब्लाउज वरून आपल्याला प्रिन्सेसचं माप काढायचं आहे। ते कसं काढायचं आहे ते मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, आता आपल्याला काय काय माप घ्यायची आहे। उंची, छाती, कमर घेर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही उंची, दंड घेर, मोंढा आणि टक्स पॉइंट। टक्स पॉइंट हा प्रिन्सेस ब्लाउज मध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो। ते कसा घ्यायचा आहे ते पण मी सांगणार आहे। आता या कटोरी ब्लाउज वरून आपल्याला मापे काढायचे आहे। तर सगळ्यात पहिले आपण पाठीमागची उंची मोजणार आहोत, कशी घ्यायची आहे ती। आता आपलं हे शोल्डर जिथं जॉईंट झालेला आहे तिथून तर आपल्याला खालपर्यंत आपल्याला मोजायचं आहे। 14 इंच आपली उंची आहे ब्लाउजची। आता आपल्या पाठीमागचा गळा मोजायचा आहे। हे बघा, 3.5 इंचाचा गळा आपला आहे, तयार झालेला 3.5 इंच आहे। आता आपण पुढच्या भागाची माप घेऊ। छाती आपल्याला मोजायची आहे। तर आपण हा कटोरीचा भाग असा वर करायचा आणि जिथं उपपट्टी आपली सुरू होतीये तिथं आपण असा टेप ठेवायचा आणि असं मोजायचं आहे। हे बघा, आपलं 10.5 इंच भरत आहे, म्हणजे आपली पूर्ण गोलाकार छाती 42 इंच भरणार आहे। आता हा चौथा भाग आहे, त्यामुळे हा 10.5 इंच आहे। पूर्ण अशी गोल मोजली तर आपली 42 इंच माप येईल आपलं पूर्ण छातीचं। म्हणजे हे प्रिन्सेस ब्लाउज तयार झाल्यानंतर 42 इंच तयार होईल हे माप। आता आपल्याला कमर मोजून घ्यायची पूर्ण। हे बघा, आता जिथं हुक लावलेला आहे तिथून आपल्याला सुरू करायचंय मोजायचं। असं आडवा टेप घेऊन पूर्ण गोलाकार आपल्याला मोजून घ्यायचंय कमर किती तर। हे बघा, 32 इंच आपलं पूर्ण कंबर भरत आहे। पुढचा गळा आपल्याला शोल्डर पासून असं ठेवायचं आहे। हे बघा, 6 इंचाचा आपला पुढचा गळा आहे। आता बाही उंची आपल्याला मोजायची आहे। 11.5 इंचाची बाही उंची आहे आणि दंड घेर आपल्याला पूर्ण गोल मोजून घ्यायचा आहे। हे बघा, 5.5 म्हणजे आपला 11 इंचाचा दंड घेर आहे। आता 11चा अर्ध 5.5 होतं, म्हणजे आपला 11 इंच पूर्ण गोल दंड घेर आहे। आता मोंढा जेव्हा आपण माप टाकू तेव्हा मी सांगेल तुम्हाला मोंढा कसा घ्यायचा। तर आता टक्स पॉइंट आपल्याला काढायचा आहे याचा। तर टक्स पॉइंट काढण्यासाठी हे बघा, आता हे कटोरीचं जे टोक आहे ते आपल्याला शोल्डर पासून मोजायचं आहे किती भरतं। तर त्यासाठी ब्लाउज असं ठेवायचं सरळ शोल्डर पासून। हे बघा, 9.5 इंचावर आपला टक्स पॉइंट येत आहे। आता पेपरवर माप कसे टाकायचे आहे ते बघू आपण। हे बघा, आता आपल्याला पेपरवर माप टाकायचे आहे, ते कसे टाकायचे आपण ते बघू। आता आपण हे माप काढलेले आहे ब्लाउज वरून। तर आपली उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 15 इंच घ्यायचा आहे। 1 इंच आपलं शिलाई मार्जिन साठी राहणार आहे, अर्धा इंच वरती शोल्डर साठी आणि अर्धा इंच आपण खाली टिप मारतो त्याच्यासाठी। तर आपल्याला 15 इंच इथं उंची घ्यायची आहे। पहिले आपण बॅक साइडची कटिंग बघणार आहोत। हे बघा, 15 इंच आपण इथं घेतलेला आहे। आता मोंढ्यासाठी आपल्याला मी मोंढा खोली कशी घ्यायची त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही सविस्तर तो बघू शकता मी मोंढा खोली कसं घेते ते। तर आपण 15चा अर्ध करायचं, इथं 7.5 मधून 1 इंच मायनस करायचं 6.5, म्हणजे आपला मोंढा 6.5 इंचाचा इथं घ्यायचा आहे आपल्याला। आणि आता आपल्याला शोल्डर, आता इथं 42 इंचाची छाती, त्यामुळे आपण शोल्डर इथं 6 इंचाचं घेणार आहोत आणि 2.5 इंचाचा आपण गळा रुंदी घ्यायची आहे। खाली पण आपण एक 6 इंच दोन्ही रेषा आपण एक करून घ्यायच्या आहे। आणि आता आपला छातीचा चौथा भाग, आता 42चा चौथा भाग करायचा आहे आपल्याला, म्हणजे 10.5 इंच आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी ठेवायचं आहे। 10.5 मध्ये 2, 11.5, 12.5। तर ही बॅक साठी आहे। आता आपल्याला
पाठीमागचा गळा 3.5 इंच तयार पाहिजे आपल्याला पट्टी। आता 3.5 इंच मध्ये आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे आपलं 4.25 इंच होतो। तर 4.25 इंच आपण इथं घ्यायचं आहे। तिथं पण आपण 2.5 इंच एक बॉक्स तयार करायचा आहे गळ्यासाठी। आता तुम्ही इथं कोणता पण गळा टाकू शकताय, तुम्हाला जो आवडेल तो। आता गोल टाकायचा असला तर आपण असं गोल पण टाकू शकतो, पण त्यांना मटका गळा पाहिजे, पण तो नंतर जेव्हा अस्तरवर कटिंग करू तेव्हा मटका गळा टाकू। तर मोंडा खोली कशी घ्यायची आहे हे बघा। आता इथं 6.5 आहे, 6.5चं अर्ध आपलं होतं 3.25 इंच, इथं 3.25 घ्यायचं आहे। आणि इकडनं 4.5 इंच आहे, तर इथं आपण 2.25 इंच घ्यायचं आहे। आणि इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। हे बघा आपला मुंडा असा घ्यायचा आहे आपल्याला। आणि पाठीमागचे टक्स आता आपण इकडे 2 इंच घेतलेलं एक्स्ट्रा ते सोडून द्यायचं आहे। आणि आपल्याला हे जितकं उरल त्याचा अर्धा भाग करायचा। आता 10 इंच आहे, तर 10चा अर्धा भाग 5 इंच होतो। या ठिकाणी आपल्याला बॅकचा टक्स घ्यायचा आहे, तो 4 इंचाचा राहणार आहे। तो टक्स आपला अर्धा इंचाचा राहणार आहे। हे बघा आपली अशी पाठीमागची कटिंग तयार झालेली आहे, आपण ती कट करून घेऊ। हे बघा आता आपण बॅकची कटिंग केलेली आहे। फ्रंट साठी आपल्याला तीच कटिंग ठेवायची आहे, फक्त अर्धा इंच आपल्याला हुक पट्टी आणि आय पट्टीसाठी इकडे एक्स्ट्रा सोडायचं आहे। आणि बाकी आपण जसं तसं इथं आखून घेतलेलं आहे। आता आपण ही बॅक साईड काढून घेऊ आणि पुढचे माप कसे टाकायचे ते बघू। आता पुढच्या मापासाठी आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मागची होती तशीच। आता त्याचा गळा आपल्याला 6 इंच तयार पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे 6.5 इंच घेणार आहोत, कारण अर्धा इंच आपल्या शोल्डर मध्ये दबल्या जाईल। हे बघा 6.5 इंच आणि 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। इथं आपण अर्धा इंच घेतलेला आहे आणि आपण असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। थोडंसं आपण बाहेर घेऊन द्यायचं, म्हणजे असं व्यवस्थित आपला गोल आकार येईल। आता इथं आपल्याला प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी इथं आपल्याला पहिले मेन टक्स पाहिजे, टक्स पॉइंट तो घ्यायचा आहे आपल्याला। आता इथं 9.5 इंच आहे, पण आपण इथं 10 इंच घेणार आहे, कारण अर्धा इंच आपला शोल्डर मध्ये जाणार आहे। तर आपण इथं 10 इंचावर घेऊ। हे बघा 10 इंचावर आपण टक्स पॉइंट घेतलेला आहे। आता आपण इथं आडवं कसं घ्यायचं, आता आपली 42 इंचचा छाती, आपण इथं 4.25 इंचावर घेणार आहोत। आता 42 म्हणल्यावर इथं 4 आणि 2 पॉइंट आणि प्लस अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे इथं 4.25 इंचावर आपल्याला 1 पॉइंट द्यायचा आहे। खाली पण आपण 4.25 इंचच घेणार आहोत आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला 1 करून घ्यायचे आहे। आता छातीमध्ये दबल्यासारखं होतं, त्यामुळे आपण डायरेक्ट इथून आकार दिल्यानंतर तिथं अशी आडवी रेष तयार होती, ती नाही हो म्हणून आपण आता मी नेहमी छोट्या मापामध्ये 1 इंच घेते, पण आता इथं आपल्याला 1.5 इंच, कारण ही मोठी साईज आहे त्यामुळे इथं 1.5 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे। आणि त्याच्या खाली आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे। आणि खालच्या साईडला आपल्याला पाऊण इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण हेवी साईज मध्ये आपण खाली अजून घेणार आहोत। आपण 1 इंच तर पाठीमागे एक्स्ट्रा घेतलंच होतं, पण पुढच्या भागासाठी आपण अजून पाऊण इंच घेणार आहोत। तर इथं आपल्याला टक्सची रुंदी आपल्याला 2 इंचावर घ्यायची आहे। आता हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला 1 करायचा आहे। हे आपण असं सरळ घेऊ आणि आता आपल्याला इथं मोंड्यामध्ये जॉईंट करायचं आहे। आता इकडं पण आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इकडनं आपल्याला तिरपं 1 इंच घ्यायचं आहे। हा आणि हा आपल्याला जॉईंट करायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। आणि मोंड्याचा आकार आपण इथं देणार नाहीये, कारण जेव्हा आपण शिवू तेव्हा हे बरोबर तिथं आकार तयार होतो आणि मागचं पुढचं शोल्डर जॉईन केल्यानंतर
थोडासा इथं कट देऊन घ्यायचा आहे, कारण आपण आत्ताच जर कट दिलं तर ते खूप कमी होऊन जातं. त्यामुळे मी कधी पण ब्लाऊज शिवल्यानंतरच इथं लागली आवश्यकता तर मी तिथं कट देऊन घेते, नाहीतर तो आकार आपोआप तयार होऊन जातो तिथं कट झाल्यानंतर. इथं आपल्याला 1/2 इंच कट देऊन घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण हे सर्व कट करून घेऊ. हे बघा, आपण कट करून घेतलेला आहे. इथं पण आपण 1/2 इंच जो टक्स घेतला होता तो पण कट केलेला आहे. अशा प्रकारे आपली पुढचा भाग पण कट झालेला आहे. आता आपण त्या अस्तरवर ठेवून कट करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपण अस्तरवर ठेवून घेतलेला आहे आणि आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर आपण तिकडे जो कपडा उरला आहे त्याच्यामध्ये आपण स्लीवची कटिंग करणार आहोत. 42 इंचासाठी आपल्याला पूर्ण इथं 1 मीटर अस्तर लागणार आहे. तर आपण ही कटिंग करून घेऊ. आपण अशा प्रकारे अस्तरवर आपण कटिंग करून घेतलेली आहे. आपण अशा प्रकारे पुढचा मागचा सर्व भाग आपण कट करून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपली 42 इंचाचं प्रिन्सेस ब्लाउज पेपर कटिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.